यंदाच्या पावसाळ्यातही गासवासियांचे हाल बेहाल झालेले आहेत। सध्या गास गावाच्या नाक्यावर मी उभा आहे आणि आपण बघू शकता कशा प्रकारे पाणी साचलेलं आहे। हे जे पाणी आहे टाकीपाडा परिसरापर्यंत आहे आणि ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणी पालिकेने गेल्या वर्षी लाखो रुपये खर्च करून हा रस्ता उंच केला आणि गटर उंच केलं, त्याच्यामुळे हे पाणी भरत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांचा आहे। मागील 2 दिवसांपासून वसई विरार परिसरात मुसळधार पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साठलंय। पालिकेने दावा केला होता की यंदा गासमध्ये पाणी भरणार नाही, परंतु कदाचित पालिकेचा अंदाज चुकीचा ठरला असावा आणि सध्या गासवासी जे या पाण्यामध्ये संपूर्ण गाव अडकलेलं आहे। कारण ह्या साइडून त्यांना पाणी द्यावं लागतं, तर त्या साइडला नालासोपारा टाकीपाडा परिसर आहे, त्यामुळे संपूर्ण गाव हे पाण्यामध्ये आहे। आणि असाच पाऊस जर दिवसभर पडला, एकीकडे पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे आणि हा पाऊस पडत राहिला तर लोकांच्या बंगल्यांमध्ये पाणी जायला देखील वेळ राहणार नाही। असं असताना लोकांचं असं म्हणणं आहे की सकाळपासून असे हाल आहेत, परंतु पालिकेचा कोणी अधिकारी किंवा कर्मचारी इथे पाहण्यासाठी आले नाही, पंप देखील लावला नाही। बाजूला जर पाहिलं तर आपण केळीची शेती आहे, वाडी आहे आणि या वाडीमध्ये देखील असंच पाणी राहिलं तर पिकांचं देखील नुकसान होईल। अनेक मोटरसायकल चालक जे आहे की पाण्यामध्ये आपली गाडी घालतात आणि त्याच्यामुळे जे आहे की स्कूटर बंद पडते आणि धक्का मारत स्कूटरनी हा रस्ता पार करावा लागतो। तर दुसरीकडे आज पाऊस जर थांबला नाही तर संध्याकाळपर्यंत गासवासियांच्या घराघरात पाणी जाईल आणि हे जे गटर उंच केल्यामुळे असे हाल होत असल्याचा आरोप जे आहे स्थानिकांनी केलेला आहे। जेव्हा पहिला पाऊस पडला त्या पावसात देखील अशाच प्रकारे हाल झाले होते, त्यावेळी देखील इकडच्या काही तरुण मंडळींनी आंदोलन केली होती। लोक जे आहे फुटपाथवरून गाडी चालवण्याचा जे आहे की धाडस करतायत, कारण की आपली गाडी बंद नाही पडावी। आपण जर पहिले समोरून जी गाडी येते त्या गाडीचं पूर्ण बंपर पर्यंत पाणी आलेलं आहे, म्हणजे किती पाण्याची तीव्रता आहे आपण पाहू शकतो। आमचं लोकांना आव्हान आहे की तुमच्या गाड्या जर छोट्या असतील तुम्ही ह्या गाडीमध्ये ह्या पाण्यामध्ये गाडी टाकण्याचं धाडस करू नका, कारण कदाचित दुर्घटना घडण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षी गासवासियांचे असेच हाल झाले होते आणि या वर्षी गासवासियांचे हाल असेच बेहाल आहेत। त्यामुळे अजून पावसाचा संपायचा आहे, अजून काय दिवस पाहायला लागतील अशीच चर्चा या गास गावामध्ये सध्या सुरू आहे। HP लाईव्ह साठी हनी पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई।